प्रस्तुत करता कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, असोसिएट स्पॉन्सर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सपोर्टिंग स्पॉन्सर BSE आणि MV वाघाडकर अँड सन्स ज्वेलर्स. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि IBN लोकमत सादर करत आहेत अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन एंटरप्रेन्योरशिप. मोठ्या कंपन्यांच्या सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योजकांनाही या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. मासिया अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन एंटरप्रेन्योरशिप हे चेंबरतर्फे हे अवॉर्ड्स आम्ही इन्स्टिट्यूट करत आहोत. या अवॉर्ड्सचा आमच्या मागे कल्पना ही आहे की जे इंडिव्हिज्युअल्स किंवा ज्या ऑर्गनायझेशननी महाराष्ट्रात एक एक्झेम्पलरी अचिव्हमेंट केली आहे किंवा महाराष्ट्रासाठी गौरव आणला आहे त्यांना रेकग्नाइज, त्यांचे कॉन्ट्रीब्युशन्स रेकग्नाइज करून त्यांना ऑनर करावं. आपण असा विचार केला की याच्यामध्ये असे काही विषय आपण घ्यावेत किंवा अशा काही कॅटेगरीज आपण याच्यामध्ये घ्याव्यात की ज्या सामान्यतः अवॉर्डसाठी कन्सिडर केल्या जात नाहीत. आणि मग त्याच्यामुळे महाराष्ट्राचा, ग्रामीण महाराष्ट्राचं जर आपण अर्थकारण बघितलं तर त्याच्यामध्ये असणारं कोऑपरेटिव्ह सोसायटीज, म्हणजे ज्याला म्हणता येईल की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने गावागावामध्ये असणाऱ्या क्रेडिट सोसायटीज, बँका किंवा अन्य विविध प्रकारचे संस्था, हा महाराष्ट्राचा, ग्रामीण महाराष्ट्राचा एक मोठा आर्थिक पाया आहे. ह्याला सुद्धा कुठेतरी आपण मोठ्या प्रमाणावरती समोर आणलं पाहिजे की यांचं असणारं कार्य हे समाजास पुढे आलं पाहिजे. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था आहेत. या शैक्षणिक संस्था असतील किंवा जो एक खूप मोठा विषय आज समाजापुढे आलेला आहे तो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, की एखादा उद्योग आपण चालवतो, त्या उद्योगामधून आपल्याला मिळणारा जो नफा आहे त्या नफ्याचा आपण आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी किती फायदा करून देतो. आणि तो फायदा करत असताना केवळ तात्कालिक गोष्टींचा हा फायदा न होता कायमस्वरूपी त्याच्यामध्ये आपण किती बदल घडवून आणतो आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, असं जे काही एक उद्योगांचं धोरण असलं पाहिजे. आणि ते केवळ नुसतं धोरण नाही तर ते धोरण कायमस्वरूपी अंमलात त्यांनी आणलं पाहिजे. अशा प्रकारचे काम करणाऱ्या संस्था, अशा सगळ्यांना आपण समाजासमोर आणावं, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे काही कार्य चालू आहे ते कार्य लोकांच्यापर्यंत पोहोचावं, या हेतूने खरं तर या अवॉर्ड्सची किंवा पुरस्काराची रचना ही आपण केलेली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना झाली ती स्वातंत्र्यापूर्वी. शेठ वालचंद हिराचंद यांच्यानंतर अनेक दिग्गज उद्योगपतींनी या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलंय. महाराष्ट्र चेंबर ही व्यापाऱ्यांची शिखर संस्था आहे. व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न असतील, अनेक जे प्रश्न असतील व्यापाऱ्यांचे, जे सरकार दरबारी प्रलंबित असतील किंवा सरकाराची विचारविनय करून आपल्याला जी गोष्ट तो जो तिढा सोडवायचा असेल, असे अनेक उपक्रम महाराष्ट्र चेंबरने केले. महाराष्ट्र चेंबर अशी एक संस्था आहे जी महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोचलेली आहे. जे 2 टायर सिटी आहेत महाराष्ट्रातले, औरंगाबाद असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल किंवा इतर विदर्भातले आणि इतर सिटी असेल, ह्यांना फक्त लोकांनी आपलं इंडस्ट्रियल ग्रोथ फक्त पुणे, नाशिक किंवा मुंबईमध्ये न होता इतर ठिकाणी जावा, इतर ठिकाणी त्यांचा विस्तार व्हावा, असे आमची सतत प्रयत्न असतो. It gives me an immense pleasure to share my thought on the occasion of the conference on vision for the port-led development of Maharashtra. उद्योगांना आणि उद्योजकांना मार्गदर्शन करण्याच्या सोबतच त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचं कौतुक करणं, हा देखील या पुरस्कारांमागचा मुख्य हेतू आहे. व्यवसाय किंवा उद्योगात तुम्ही जे करतायत याचं कोणीतरी त्रयस्थ मनुष्य जेव्हा ॲप्रिसिएशन करतो तो हुरूप वाढतो. आणि चेंबरचं, IBN लोकमतचं या अवॉर्डच्या मागची कल्पना अशी आहे की तुम्ही जे काही करताय हे लोकांसमोर आणलं पाहिजे. आणि खूप लहान लहान गावात किंवा मोठ्या शहरात पण नवीन प्रकारे जे लोक करतायत हे कुठेतरी आलं पाहिजे. आणि हे जेव्हा पाठीवरती शाबासकीची थाप पडते ना, तर त्याचा होणारा आनंद आणि त्यातनं पुढच्या कामाची स्फूर्ती, त्यामुळे अजून मी चांगलं करू, अजून मोठं होऊ, हा जो एक त्याच्यातनं कॉन्फिडन्स वाढतो, त्याकरता असे अवॉर्ड्स खूप गरजेचे आहेत. The biggest challenge for us was to identify. It's a bit of a challenge, but we'll try our best. लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या पुरस्कारांची प्रक्रिया सुरू झाली ती या कंपन्यांनी पाठवलेल्या अर्जांच्या छाननीपासून.
सुरुवातीला आपण असा विचार केला की याच्यामध्ये सर्व ठिकाणाहून स्पर्धक आले पाहिजेत आणि त्याच्यामुळे मग आपण वेबसाईटच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र चेंबरचे ठिकठिकाणी असणारे जे काही कार्यालय आहेत त्या कार्यालयांच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा विविध संस्था आहेत, मग त्याच्यामध्ये MIDC आहे किंवा अशा अन्य संस्था ज्या आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या कंपन्यांचं किंवा उद्योगांचं किंवा छोट्या छोट्या MIDCमध्ये चालणाऱ्या कारखान्यांचं रजिस्ट्रेशन असतं, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं एका अर्थाने नॉमिनेशन किंवा त्यांनी एक अर्ज भरून आपल्याकडे पाठवायचं होतं. त्यांची माहिती म्हणजे माहिती काही सांख्यिकी स्वरूपामध्ये होती, काही माहिती फोटोग्राफच्या माध्यमातून किंवा त्यांचे असणारे वार्षिक अहवाल ह्याच्या माध्यमातून आपण गोळा केली आणि मग त्याच्यानंतर आलेल्या स्पर्धकांच्या संख्येमधून प्रत्येक कॅटेगरीसाठी माझ्या मते साधारणपणे 10-12 स्पर्धक याच्यामध्ये आलेले होते आणि असे जवळजवळ 200 स्पर्धक किंवा 200 पुरस्कारांच्यासाठी अर्ज आपल्याकडे आले होते. त्याच्यामधून आपण ज्याचे काही ठरलेले पॅरामीटर्स होते त्या पॅरामीटर्सच्या आधारावरती काही निकष जे ठरवले होते त्या निकषाच्या आधारावरती 3 स्पर्धक किंवा 3 संस्था या एका अर्थाने अंतिम फेरीसाठी निवडल्या. त्या अंतिम फेरीच्या निवड प्रक्रियेसाठी या ठिकाणी जमलो असताना त्यांच्या माध्यमातून जी काही माहिती पुरवलेली आहे ती माहिती जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्या तज्ज्ञ मंडळींना सुरुवातीलाच देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर या संस्थांनी येऊन प्रत्यक्ष त्यांचं एक इथे प्रेझेंटेशन करायचं, एक सादरीकरण करायचं आहे. या सादरीकरणासाठी सुद्धा आपण काही त्यांना मुद्दे दिले होते की ज्या योगे एक समान पातळीवरती आपण सगळ्यांचं एका अर्थाने परीक्षण करू शकू आणि त्याच्यामुळे अशा सादरीकरणातून प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सर्वात उत्तम कार्य करणारी जी संस्था असेल त्या संस्थेची निवड याच्यातून केली जाईल आणि त्यातूनच निवडण्यात आली प्रत्येक कॅटेगरीसाठीची नॉमिनेशन्स. व्हॉट इज द थिंकिंग इन द कंपनी? ती कंपनी फक्त एक टिकमार्क म्हणून काहीतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी करते की त्यांना खरंच काहीतरी वाटतंय की आपल्याला समाजाबद्दल काहीतरी करावं, वी शुड रिटर्न समथिंग टू द सोसायटी, तर नक्की त्यांना काय वाटतंय ते जज करण्याचा आमचा प्रयत्न असणार. ज्युरी राऊंड पार पडली की महाराष्ट्र चेंबरच्या मुंबईतल्या मुख्यालयात नॉमिनेट झालेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी इथे येऊन ज्युरींच्या समोर प्रेझेंटेशन्स केली. Because in 1974 the borrowings from the banks are very difficult. 2,000 rupees. We pool from 50 people. We make it as a mix, right mix, borrowers and savers. संचालक मंडळाचे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे आम्ही ते टार्गेट प्रत्येकाला यशस्वी केले. We have got star college status from Department of Biotechnology. Do you find it better or worse? When we give them career options in such areas, we have one visually challenged student. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींनी यासाठी ज्युरीची भूमिका पार पाडली. Are you happy with that? They've been buying a lot trying to replace creativityचं काम तुमच्याकडे कितपत असतं? यामध्ये होते परवेज उमरीगर, युसुफ लेनवाला, सतीश मराठे, हेमंत राठी, मानसिंग पवार, प्रोफेसर डॉक्टर उदय साळुंके, एल शिवकुमार, कल्पेश गडा, कार्तिक श्रीनिवास, अतुल कुलकर्णी आणि आलोक जोशी. वेगवेगळे निकष लावत या राऊंडच्या वेळी परीक्षण करण्यात आलं. It's a basic raw material, so textile is a basic raw material. Right pronunciation is Bharate. Today's scenario, nowadays due to slowdown and the recession, releases जास्ती. इसमें काफ़ी इंडस्ट्रीज हैं, राइट फ्रॉम एनर्जी पावर से लेके एंटरटेनमेंट तक. ओवरऑल द कवरेज इज क्वाइट बिग. अभी इसमें क्राइटेरिया ये होगा कि हम फर्स्ट राउंड में जहां हम स्मॉल एंड मीडियम कंपनी से मिलेंगे उनसे वी विल ट्राई टू फाइंड आउट कि उनका बिजनेस कैसा है, उनका फाइनेंशियल परफॉर्मेंस कैसा है. पर्टिकुलरली लास्ट 2-3 साल में अगर हम देखें, पिछले 2-3 साल में जो इकोनॉमिक वातावरण है वो काफ़ी ख़राब रहा है. सो कंसिडरिंग दैट ये जो बिजनेसेस हैं, ये जो कंपनीज़ हैं, इन लोगों ने कैसे कोप किया, कैसे उस वातावरण में अपना बिजनेस बढ़ाया. उसके अलावा हम ये भी जानना चाहेंगे उनसे कि उनका रिस्क जैसे डेट लेवल, उनका
जैसे अगर वो बोरोइंग करते हैं तो हैव दे बीन रेगुलर? आमच्या कॅम्पसमध्ये एज्युकेशन प्लस रुरल हॉस्पिटल, बँकिंग सुविधा, डिपार्टमेंटच्या स्टोर्स अशा करण्याचा आम्ही असोसिएशनने सुरुवातीपासून आजपर्यंत प्रयत्न केला आहे. ज्याबरोबर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं. ऑफिसमध्ये मिळणारा जो 2 टाईमचा चहा होता तो सुद्धा कर्मचाऱ्यांनी बंद केला. अपेक्षित आता जे काही कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी ह्या अवॉर्डसाठी ज्यांनी त्यांचे सगळी माहिती पाठवलेली आहे, अशा सगळ्या लोकांचा आज आम्ही पर्सनली त्यांना भेटू, त्यांच्याशी चर्चा करू. कुठल्या बॅकग्राऊंडमधून त्यांनी अशा प्रकारचे त्यांचा व्यवसाय त्यांनी डेव्हलप केलेला आहे, त्यांचे काही जर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स असतील तर ते बघण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यांचं असेसमेंट करू आणि त्याच्यानंतर मग त्यांचा तुलनात्मक त्यांचा दर्जा डिसाईड करू, सगळ्यांशी विचारविनिमय करून एकमतानं त्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यात येईल. Diverse population, student diverse population. To add to that, we have around 33 diploma, certificate, etc. courses. There is an entrance examination. So admissions are offered level 2 arts and commerce colleges, in pharmacy colleges, and one engineering college. एजुकेशन जब हम करते हैं, एजुकेशन हमारे लिए एक तरह से सोसाइटी की बुनियाद होती है और एजुकेशन में बहुत सारे, एक प्रॉब्लम ये थी हमारे लिए कि जो 3 कंटेस्टेंट्स थे वो तीनों बहुत अलग अलग तरह के थे. एक सोसाइटी है जो पुणे में बहुत सारे इंस्टीट्यूशन चलाती है, दूसरा बॉम्बे का एक कॉलेज है, बहुत नामी गिरामी कॉलेज है, और तीसरी सोसाइटी है जो रूरल एरियाज में काम कर रही है. तो एजुकेशन का बेसिक पर्पस लाइफ में होता है आपके अंदर वैल्यूज़ इनकलकेट करना, आपको इस लायक बनाना कि आप बड़े होके कुछ करने लायक बने, कम से कम अपने फैसले खुद कर सकें. तो हमको यही एसेस करना था कि कौन सी तीनों में से ऑर्गेनाइजेशन ये काम कर रही है अच्छी तरह से और उन लोगों के लिए कर रही है जिन्हें इसकी सबसे ज़्यादा ज़रूरत है. इट्स अ व्हेरी सेन्सिटिव्ह टॉपिक, इट्स एन इम्पॉर्टंट टॉपिक ऑल्सो, कारण जनरली असं बोललं जातं की कॉर्पोरेट सेक्टर इज देअर फॉर इट्स शेअर होल्डर्स अँड इट्स अबाउट इम्प्रूव्हिंग द शेअर होल्डर्स वेल्थ. दॅट्स द प्राईम मोटिव्ह. पण शेअर होल्डर्स किंवा जे ओनर्स ऑफ द कंपनी आहेत दे आर डेफिनेटली इम्पॉर्टंट. ते आपले पैसे टाकतात त्या कंपनीमध्ये म्हणून दे आर डेफिनेटली इम्पॉर्टंट. बट वॉट एव्हर द कंपनी इज डुईंग इट शुड बी कीपिंग द सोसायटी इन माइंड एज वेल. सो देअरफॉर कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, समाजाकरता कंपनीने काय केलं आहे तो जो इम्पॉर्टन्स आहे ते इथे जज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे आर दिस कंपनीज हॅव्हिंग अ स्टेटेड पॉलिसी आणि नुसतं पॉलिसी होऊन नव्हे तर त्या पॉलिसीचं किती इम्प्लिमेंटेशन होत आहे आणि अगेन व्हॉट इज द थिंकिंग इन द कंपनी. ती कंपनी फक्त एक टिकमार्क म्हणून काहीतरी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी करते की त्यांना खरंच काहीतरी वाटतं आहे की आपल्याला समाजाबद्दल काहीतरी करावं, वी शुड रिटर्न समथिंग टू द सोसायटी. तर नक्की त्यांना काय वाटतं आहे ते जज करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. The data plumbing half a washroom. You manage better or worse? आणि या निकषांवरती खरं उतरण्यासाठी मग स्पर्धकांनीही आपली कौशल्य पणाला लावली. नक्कीच ज्युरीला फेस करणं कठीण होतं. सर्वात महत्त्वाचं जे आम्ही बोललो, जे प्रेझेंटेशन मी केलं त्यावर त्यांनी प्रश्न जे विचारले ते प्रश्न म्हणजे त्यांनी बरोबर प्रश्न जी माहिती दिली ती बरोबर दिली की नाही ती तपासण्याचा पूर्ण प्रयत्न त्यांनी केला आणि मला वाटतं की जे सांगितलं त्यांना मी बरोबर पटवून त्यांना जे प्रश्न मला विचारले त्या प्रश्नाचं चांगल्या प्रकारे मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. आमचा भर होता की आमचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आम्ही मुंबईच्याच युनिव्हर्सिटीच्याच ह्याच्यात येतो, पण तरीसुद्धा आम्ही त्या सिस्टीममध्ये राहून आम्ही कसं वेगळे वेगळे कोर्सेस मुलांना देऊ शकतो, फ्लेक्सिबिलिटी कशी देतो, आम्ही मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्याकडे कसा भर देतो, आम्ही त्यांना वेगळे वेगळे प्रोग्राम्समध्ये त्यांना कसं एक्सपोजर देतो, आमच्याकडचं रिसर्च कल्चर कसं आहे, आमच्याकडे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज काय आहेत आणि आम्ही मुलांना कसं घडवतो, आमच्या ह्या सगळ्या लिमिटेशन्समधून आम्ही तरीसुद्धा कसं मुलांना घडवतो ह्याच्यावर आम्ही भर देतो. ॲक्च्युली असं विचार केला तर आपला विषयच हा आहे की महाराष्ट्राकरता आपण काय केलं, तर त्याच्यामध्ये आमच्या तयारीचा भर म्हणाल तर त्याच गोष्टीवरती होता की आम्ही महाराष्ट्राकरता काय कॉन्ट्रीब्यूट केलं. And that's what recently we do that could be applied in the industry. These are the people we represent in India. कोऑपरेटिव्ह सेक्टरमधल्या बँका अशा लेवलला येत नाही आणि तुमच्यासारखी एक बँक आज इथे आली, हे सहकार क्षेत्र वाढण्याचं हा एक खूप मोठा पाया आज IBM लोकमत आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने उपलब्ध करून दिला आहे.
ज्युरी राऊंड साठी आलेल्या प्रत्येकासाठीच हा अनुभव नवीन काही देऊन गेला. That's what research we do that could be applied in the industry. These are the people we represent in India. या बँकेने 50 वर्षामध्ये आजपर्यंत प्रेझेंटेशन नावाची चीज केलेलीच नव्हती, जी आज आम्ही मोठ्या तयारीने इथे येऊन आमचं प्रेझेंटेशन सादर केलं आणि ज्युरीनी सुद्धा कौतुक केलं का कोऑपरेटिव्ह सेक्टरमधल्या बँका अशा लेवलला येत नाही आणि तुमच्यासारखी एक बँक आज इथे आली, हे सहकार क्षेत्र वाढण्याचं हा एक खूप मोठा पाया आज IBN लोकमत आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने उपलब्ध करून दिला आहे. Let us look at the dimensions of the growth. We have got another 75,000 square feet where the addition is possible. Then the hood of Mahindra tractor. बेसिकली आनंद हा प्रवासात असतो, नॉट द डेस्टिनेशन. सो वी आर एन्जॉईंग दी जर्नी. आणि जसं आपल्या वेदांमध्ये म्हटलेलं आहे, चरैवेती चरैवेती, चालत राहा, कीप वॉकिंग. सो वी आर वॉकिंग. प्रतिस्पर्धी हे असायलाच पाहिजेत. जर ते नसतील तर तुम्हाला स्कोपच नाही. म्हणजे प्रतिस्पर्धी नसाल तर तुम्ही एकाच जागेवर बसून राहणार असं आहे. म्हणजे जसं शर्यत असते, जर शर्यत जर एकटा तुम्ही असाल तर तुम्हाला धावायला कोण सांगणारच नाही. जसं इथे तुम्ही आलात म्हणजे तुम्हाला धावायचं आहे. म्हणजे तो पुरस्कार मिळेल न मिळेल ती नंतरची गोष्ट आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला जसं मी मगाशी पण सांगितलं की तुम्हाला मॅच करायचं आहे, ते कुठे आहेत, त्यांनी काय अजून डेव्हलपमेंट्स केले आहेत. जसं मी नवीन नवीन गोष्टींवर भर देतो, नवीन नवीन गोष्टीमध्ये माझा जो ट्रेडमार्क आहे तो रजिस्टर आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे मी वेअर सर्व्हिस नेव्हर एंड. म्हणजे सर्व्हिस ही कधीच संपली नाही पाहिजे लाईफमध्ये. हे तर मी म्हणजे प्रत्येक गोष्टी मी नवीन आणण्याचा प्रयत्न करतो. जसं इथे आलो आहे, इथे आज बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यातून अजून काहीतरी नवीन पुढे जाऊन करायचा प्रयत्न करीन. जो म्हणजे इफ पुढच्या वेळेला जर तुमचा आवड असेल तर नक्कीच मला तो मिळेलच, हे मी गॅरंटी सांगू शकतो. आता ह्या वेळेचं मला माहीत नाही, पण पुढच्या वेळेचं नक्कीच मी सांगू शकेन. आजपर्यंत गेल्या 35 वर्षात माझ्याकडे आलेला क्लायंट परत माझ्याकडून गेलेला नाही. मुंबई सोडून नियर अबाउट महाराष्ट्र माझ्याकडे आहे. TVS, सुझुकी, होंडा वगैरे या पद्धतीचे हे क्लायंट गेले 3-4 वर्षापासून आहे. मोठ्या सगळ्या मल्टीनॅशनल्स क्रिएटिव्हिटीचं काम तुमच्याकडे कितपत असतं? एकच थीम दोघांना कधी सांगितली जात नाही. आजच्या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता तर होती, पण प्रेझेंटेशनसाठी काल संध्याकाळपर्यंत माझं प्रेझेंटेशन तयार नव्हतं आणि काय करावं हेही मला माहीत नव्हतं. म्हणजे डोक्यात कल्पना नव्हती. तर इथं मी 2 वेळा फोन केले, तर दीप्ती पटेल म्हणून इथं आहेत. तर त्यांना म्हटलं की बाबा ते प्रेझेंटेशन मला माहीत नाही तुम्हाला नक्की काय पाहिजे आणि मी काय करतो. आजपर्यंत माझ्या क्लायंटला मी असं कधी प्रेझेंटेशन दिलं नाही. माझी प्रेझेंटेशनची पद्धत ओरली समोरासमोर जाऊन क्लायंटला म्हणजे कॅच करणे ही माझी पद्धत आहे म्हटलं. तर त्या म्हटलं तुम्ही प्रेझेंटेशन पाठवा. मी रात्री 12 वाजता त्यांना प्रेझेंटेशन पाठवलं. म्हटलं खरोखर मी यायला पाहिजे का? तर म्हटलं नाही, तुम्ही उद्या याच. तर मला ट्रॅफिक आणि याच्यामुळे यायला 12-12:30 वाजले, पण बेस्ट, आजचा कार्यक्रम बेस्ट होता. फक्त स्पर्धकच नाही तर परीक्षकांसाठी देखील हा एक वेगळा अनुभव होता. अगदी लहान उस्मानाबाद, बीड इथले लोक होते, इचलकरंजीचे लोक होते आणि LNT किंवा अशा याच्यातलेही लोक होते. त्यामुळे इट्स अ गुड नाईस एक्सपिरियन्स. पूर्ण महाराष्ट्रातले सगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या लोकांशी आणि मागच्या 6-5-6 तासापासून हे चाललं होतं की छान अनुभव होता. आणि याच विजेत्यांचा सन्मान करण्यात आला एका दिमाखदार सोहळ्यात. पहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि IBN लोकमत प्रस्तुत अवॉर्ड फॉर एक्सलन्स